साहेब, पैठणमधला बालेकिल्ला तुम्ही कायम राखलाय. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजय झालाय, काय पहिली प्रतिक्रिया? नगराध्यक्षाचा उमेदवार विजयी झाला. नगरसेवक बी खूप काही निवडून आलेले. हे केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, शिवसैनिकाच्या मतदाराच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं, श्रीकांत शिंदे साहेबाच्या सगळ्याच्या सहकार्यानं हे पैठण नगर परिषदेवर हा एक हाती भगवा फडकलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बरीच प्रतिष्ठापना लागली होती तुमची. मी सांगत होतो की नुसतं आरोप करून जमत नाही, की पहिल्यापासून सांगत होतो की आरोपांना त्यांना मतदान होत नसतं. आमची दहशत नाही. दहशत असती तर लोकांनी मतदारांनी मतदान केलं असतं का? दहशत असल्या लोक बाहेर निघत नाही. पण दहशत, काल मी पैठणला आलो तर सगळं मतदार माझ्यासोबत होते. मला एक सांगायचं की हे विकासावर, प्रेमावर हे मतदान होतं. आणि हे काय आजचं नाही ना, अनेक संस्था अनेक वर्षापासून ह्या शिवसेनेच्या बाळासाहेबाच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं या ताब्यात आहे. शिवसेना मराठवाड्यात बालेकिल्ला शिवसेनेचा समजला जायचा. 2 शिवसेना झाल्या त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकही सभा घेतलेली नाही. आणि जे आकडे येतात त्यात ही महायुती पुढे दिसते. काय सांगाल? म्हणजे मला एक सांगा, महायुतीचं काम आहे आणि उद्धव साहेब काय सांगते ना, कुठं जाते? अशी पाळी आली त्यांची सगळ्याची नेत्याची की त्यांना सभा घ्यायला सुद्धा माणसं नाही. कुठं जायची सध्या परिस्थिती. त्यांना कोणीच, तुम्हाला सांगतो आता अंबादास असन, खैरे असन, पैठणला आले पण सभा नाही घेतल्या. गल्ली बोळीत फिरत बसले. नेते म्हणत होते पण सभा नाही घेतली. ते घेऊ शकत नाही सभा. पण तुमची थेट लढत इथं उद्धव ठाकरे शिवसेनेचीच होती ना, ते 2 नंबरवर आहे. मला काय म्हणतात 2 नंबरवर कितीवर राहा, याला बी काही प्रमाण आहे ना. किती नंबरवर राहा 2 नंबरला काय? आणि आमची भाजपची युती नव्हती ना. मला एक सांगा, 3600 काही मतांनी निवडून आलेलं आहे. याला काही फरक आहे की नाही? काही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे सत्ता येणार असं तुमचं भाकीत होतं, तुमच्या युतीच्या नेत्यांचं सगळ्यांचं. पण तुमच्याकडून फुलंब्री गेलेला आहे, खुलताबाद गेलेला आहे. नाही, फुलंब्रीला मला वाटतं उभाच केलं नव्हतं. फुलंब्रीला कुठं उभं केलं? नाही, युती नव्हतीच ना, उभाच केलं नव्हतं. आता बाकीच्या ठिकाणचे मी काही निकाल बघितले नाही. मी फक्त इथला निकाल. त्या ठिकाणी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता पुढे आलेली आहे. ठीक आहे ना, एखाद्या अर्ध्या ठिकाणी आली असेल तर त्याच्यात काही एवढे नाही. काँग्रेस आहे पुढं, काँग्रेस सोबत आहे. बाकीचे जे नेते होते महाविकास आघाडीचे आणि प्रामुख्याने तुमच्या शिवसेनेचे, त्यांनी त्यांचे गड गेलेले आहेत. मात्र तुम्ही गड राखण्यात यशस्वी झालात. अबा, मला कोणाचे गड गेले कोणाचे आले काहीच माहीत नाही. फक्त पैठण आलं हे बाळासाहेबाच्या आशीर्वादानं, कार्यकर्त्याच्या आशीर्वादानं, मतदाराच्या आशीर्वादानं आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं एवढं मला माहिती आहे. अजून मी कोणाचंच बघितलं नाही. मुमरे साहब तुम आगे नाही, आमची खासदाराची नाही, आमदाराची नाही, ही कार्यकर्त्याची मतदाराची ताकद आहे. पहिल्या तारखेत विधानसभेला तुमची कडवी झुंज झाली होती. आता या नगराध्यक्ष पदाला देखील तशाच पद्धतीची फाईट पाहायला मिळाली. त्यात तुम्ही यशस्वी झाला. विधानसभेला पैठण हे साधू संतांची भूमी आहे. या ठिकाणी शांतीप्रमाण संत एकनाथ महाराज असतील, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असतील, यांच्या भूमीमध्ये आज नगर परिषदेमध्ये जो विजय मिळाला याचं श्रेय हे सर्व मतदारांना, पैठणच्या जनतेला जातं आणि कार्यकर्त्याला जातं आहे. कारण की ही निवडणूक, हा मतदारसंघ हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना चालणारा मतदारसंघ आहे. आणि या ठिकाणी सतत 25-30 वर्ष बुमरेसाहेब काम करत आले आहेत. आणि या ठिकाणी आमचे शिवसेनेचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे शहरासाठी विकास कामं केले, त्याची आज विकास कामाची पावती या ठिकाणी या पैठणच्या जनतेने या ठिकाणी दिलेली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.